नमस्कार, मी तृप्तीज किचन कट्ट्यामध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. नेहमी त्याच पद्धतीने आपण भाकरी करत असतो, त्याच पद्धतीची भाकरी असते, पण कुठेतरी आपल्याला सुद्धा कंटाळा येतो. म्हणूनच आज तृप्तीज किचन कट्ट्यामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या मी तुमच्यासोबत कशा बनवायच्या हे शेअर करणार आहे. आणि भाकरी बनवत असताना भरपूर साऱ्या टिप्स सुद्धा तुमच्यासोबत शेअर होणार आहे. तर खूप वेळ न घालवता पटकन पहिली भाकरी करायला घेऊयात. तर भाकरीचा इथे पहिला प्रकार बघूयात. यासाठी इथे मी 1 वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलंय. आता बऱ्याचदा असं होतं भाकरीचं पीठ जुनं असलं की भाकरी चिरली जाते, किंवा बऱ्याचदा असंही होतं की जेव्हा पीठ आपण दळून आणतो त्यावेळेस ते थोडंसं जाडसर असं दळलं जातं. तर यामुळे काय होतं की भाकरी व्यवस्थित अशी आपल्याला थापता येत नाही. म्हणून मग काय करायचं, याच्यामध्ये ना एका भाकरीसाठी 1 चमचा भरून आपल्याला बरोबर उडदाच्या डाळीचं पीठ घालायचंय. तर मी हे उडदाचं पीठ फक्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. तर उडदाचं पीठ घातल्यामुळे काय होतं, किंवा दळण करत असताना ज्वारीमध्ये उडीद घातल्यामुळे काय होतं, छान चिकटपणा येतो आणि यामुळे भाकरी अगदी व्यवस्थित वळली जाते, अजिबात याला चिरा पडत नाही. बऱ्याचदा असं होतं की ज्वारी असू देत किंवा बाजरी असू देत, कालांतरानंतर यामधलं जे मॉइश्चर आहे ते उडून जातं आणि भाकरी वळता येत नाही. तर हा अत्यंत उत्तम पर्याय आहे. जळगावामध्ये मुख्यतः ही भाकरी बनवली जाते की ज्याला कळणाची भाकरी असं म्हटलं जातं. तर हा आपला पहिला भाकरीचा प्रकार आहे, ज्याला कळणाची भाकरी असं म्हणतात. तर इथे पीठ थोडंसं ओलसर झालं की थोडं थोडं हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि पीठ आपल्याला चांगलं सैलसर असं मळून घ्यायचंय. तर जो हाताचा जो पंजा असतो त्या साईडने असं दाब देत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. म्हणजे काय होतं, यामधलं जे ग्लुटन आहे ते ऍक्टिव्हेट होतं, चिकटपणा येतो आणि यामुळे सहज अशी आपल्याला भाकरी थापता येते. तर इथे मस्त असं मी पीठ मळून घेतलं. याचा उंडा तयार करून घेऊया. उंडा तयार झाला. आता भाकरी आपल्याला थापून घ्यायची. तर त्यासाठी खाली थोडंसं पीठ घालूयात आणि वरच्या साईडला सुद्धा पीठ घालायचंय, हाताला सुद्धा पीठ लावून घ्यायचंय आणि भाकरी छान थापून घ्यायची. ते बघा, अगदी सुरुवातीला मी एका हाताने भाकरी थापून घेतली. त्यानंतर तुम्ही बघू शकता दोन्ही हात अशा पद्धतीने ठेवून एक सारखी अशी भाकरी तयार करून घ्यायची, थापून घ्यायची. कडा अजिबात आपल्याला जाड ठेवायच्या नाही, कडा सुद्धा पातळ करून घ्यायच्या. भाकरी इथे तयार झाली. आता तवा सुद्धा गरम झालाय. भाकरी तव्यावरती घालूयात. आता तवा नेहमी हाय फ्लेम वरती गरम करून घ्यायचा. तवा गरम झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर थोडंसं पाणी यावरती शिंपडायचं. असे पाणी या तव्यावरती असं नाचलं गेलं की समजून घ्यायचं तवा अगदी व्यवस्थित चांगला कडकडीत असा तापला गेलाय. आता भाकरी तव्यावरती घालूयात. अलगद दोन्ही हाताने भाकरी उचलून घ्यायची आणि सावकाश अशी तव्यावरती आपल्याला घालायची. एक सारखी अशी भाकरी करून घ्यायची. आता भाकरी थोडीशी पचू द्यायची आणि मग यावरती पाणी लावून घ्यायचं. अंदाजे एक अर्धा मिनिट भाकरी पचली पाहिजे. आता एक अर्धा मिनिट झाला. यावरती आपण पाणी घालूयात आणि पाणी सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घेऊयात. भाकरी करत असताना नेहमी गॅसची फ्लेम हाय ठेवायची, अजिबात ती लो ठेवायची नाही. पाणी लावून घेतलं की थोडंसं असं पाणी सुकल्यासारखं झाले की भाकरीच्या कड्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि भाकरी पलटी करून घ्यायची. तर भाकरी पलटी करून 1 ते 1.5 मिनिट झाला. आता भाकरी थोडीशी अशी मोकळी करून घ्यायची आणि चेक करायची. तर जिथे तुम्हाला असं वाटतंय की भाकरी कच्ची आहे तर त्या ठिकाणी अशी चांगली भाकरी आपल्याला भाजून घ्यायची. हे बघा, या साईडने भाकरी चांगली एकसारखी अशी भाजली गेली. आता एकतर तुम्ही डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती भाजून घेऊ शकता, किंवा मग भाकरी अशी पलटी करून घ्यायची, मध्ये दाबून घ्यायची आणि हाय फ्लेम करून आपल्याला या साईडने सुद्धा पलटी करून भाकरी चांगली फुगेपर्यंत भाजून घ्यायची. हे बघा, भाकरी छान अशी टम्म फुगली गेली. आपण चेक करूयात. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी भाकरी भाजली गेलेली आहे. जर कुठं असं तुम्हाला वाटलं की कच्ची वाटते तर रुमालाच्या साह्याने अशा प्रकारे दाब देत तुम्ही ही भाजून घेऊ शकता. अगदी व्यवस्थित अशी एक सारखी भाकरी भाजली जाते. भाकरीचा पहिला प्रकार तयार झाला, काढून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त भाकरी तयार झालेली आहे. साधी सिंपल नेहमीप्रमाणेच आहे, पण टिप्स मी इथे ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत ना त्या अगदी उपयोगात पडणाऱ्या आहेत. बघा, मस्त खरपूस अशी भाकरी झाली आहे. पापुद्रा सुद्धा अगदी सहज असा वेगळा झालाय. तो भाकरी तयार झाली आहे. तर हा होता साधा सोप्पा भाकरीचा पहिला प्रकार. साधा सोप्पा भाकरीचा एक प्रकार बघितला. कळणाची भाकरी आपण बघितली. आता दुसरी खूप अशी पौष्टिक असणारी भाकरी आहे आणि मस्त खमंग खुसखुशीत लागते. नेहमी ही भाकरी करायला हवी. तर दुसरा प्रकार आहे मिसळीची भाकरी. तर ही मिसळीची भाकरी कशी करायची हे बघूयात. तर याच पद्धतीमध्ये आपण पुन्हा करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला लागेल 1 छोटी वाटी भरून ज्वारीचं पीठ.
तितकंच आपल्याला बाजरीचं पीठ सुद्धा घ्यायचंय. 1 चमचा भरून बेसन पीठ, 1 चमचा भरून तांदळाचं पीठ आणि 1 चमचा भरून आपल्याला लागणार आहे उडदाच्या डाळीचं पीठ. तर इथं इतर पिठं तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये भरपूर पिठं आहेत, पिठांचीच मिसळ ही आहे, यामुळेच कदाचित त्याला नाव पडलं असावं की मिसळीची भाकरी. आता सगळी पिठं एकजीव अशी मिक्स करून घेऊयात आणि जसं नेहमीप्रमाणे आपण भाकरी करतो त्याच पद्धतीने ही सुद्धा आपल्याला भाकरी करून घ्यायची. आता याऐवजी जर तुम्हाला इतर पिठं यामध्ये घालायची असतील तर तुम्ही नक्कीच घालू शकता. आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर नाचणीचं पीठ सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा अगदी तुम्ही मक्याचं जरी पीठ तुमच्याकडे असेल तरी सुद्धा घालू शकता. आता पिठच घालण्यापेक्षा तुम्ही सगळं साहित्य एकत्र मिक्स करून घेतलं आणि दळून आणलं ना तरी सुद्धा अगदी पौष्टिक अशी ही भाकरी तयार होईल. तर इथे छान असं पीठ मी मळून घेतलंय. आधीप्रमाणेच इथं पीठ मळून झालंय. मस्त खमंग असा सुवास येतोय. उंडा तयार करून घेतला आणि आता थोडंसं खाली पीठ घालूया. ज्वारीचं घाला किंवा बाजरीचं घातलं तरी सुद्धा चालेल. वरच्या बाजूने थोडंसं पीठ लावून, हाताला थोडंसं पीठ लावून भाकरी थापून घेऊयात. इथं मस्त पातळ अशी भाकरी तयार झाली. आता भाकरी भाजून घेऊयात. तर भाकरी एक सारखी अशी पसरून घालायची. अर्धा मिनिट झाला, भाकरी हाताला थोडीशी गरम लागायला लागली. साईडला सुद्धा असं चेक करायचं की भाकरी गरम लागते का. भाकरी थोडीशी गरम लागायला लागली मग यावरती पाणी घालून सगळ्या बाजूने पाणी पसरवून घ्यायचं. तर वरची बाजू थोडीशी अशी कोरडी झाली मग भाकरी पलटी करून घ्यायची. 2 मिनिट झालेले आहेत भाकरी पलटी करून. आपण भाकरी चेक करून घेऊयात की या साईडने भाजली गेली आहे की नाही. इथे तुम्ही बघू शकता मस्त भाकरी भाजली आहे. या पद्धतीने असं तुम्ही दाबून घेतली की एकसारखी भाजली पण जाते आणि याचबरोबर छान अशी टम्म फुगते सुद्धा. इथे तुम्ही बघू शकता मस्त भाकरी टम्म फुगलेली आहे. भाकरी करत असताना नेहमी गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे भाकरी व्यवस्थित भाजली जाते. मस्त खरपूस अशी भाकरी भाजून झाली आहे. तर अशी मिसळीची भाकरी नक्की ट्राय करून पहा. चवीला अप्रतिम लागते. आधीची जी भाकरी आपण तयार केली होती ती तुम्ही रेग्युलर ज्या इतर भाज्या असतात त्यासोबत खाऊ शकता, पण ही भाकरी ना तुम्ही नुसतीच चटणी सोबत किंवा दह्यासोबत जरी खाल्ली ना तरी अप्रतिम लागते. तर हे जे आपण पीठ तयार केलं त्यामध्ये दुधाच्या दशम्या खूप छान होतात, त्या सुद्धा तुम्ही ट्राय करून पहा. तर भाकरीचे आतापर्यंत आपण 2 प्रकार पाहिलेत. तिसरा प्रकार इतका खमंग आहे म्हणून तुम्हाला सांगू. नुसतंच तुम्ही दह्यासोबत खा किंवा नुसतीच अशीच कोरडी जरी भाकरी खाल्लीत ना, मुलांना खायला दिलीत, अशीच तुम्ही खाल्लीत तरी सुद्धा मस्त लागते. तर त्यासाठी आपल्याला एक चटपटीत असं वाटण, साधं सोपंच वाटण आहे, ते वाटण तयार करून घेऊयात. तर इथं वाटण अतिशय साधं सोपं आहे. तर यामध्ये मुठभर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालूयात. तर 4 अशा हिरव्या मिरच्या घेतल्या, थोड्याशा तिखट आहेत. 1 चमचा भरून ओवा घेतलाय. 1 गड्डी लसूण मी इथं सोलून घेतलाय, अंदाजे एक 10-12 पाकळ्या असतील आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे. तर थोडंसं यामध्ये पाणी घालूयात आणि अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ. तर इथे छान पातळ बारीक असं वाटण मी तयार करून घेतलं. हे पहा, हे जे मिश्रण आहे यामध्ये थोडंसं आपण आणखीन पाणी घालूयात आणि आपल्याला हे गाळून घ्यायचंय. तर आपल्या पुढच्या भाकरीचा जो प्रकार आहे त्यासाठी आपल्याला हे हिरवं पाणी लागणार आहे. तुम्ही बघू शकता ओलसर असं हे अजूनही वाटण आहे. हे वाटण आपण असंच ठेवूया, पाणी वापरूयात आणि हे वाटण आपण कुठे वापरणार आहोत, कसं वापरणार आहोत ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. सध्याला आपल्याला पुढच्या भाकरीसाठी हे हिरवं पाणी हवंय. इथे आपल्याला भाकरीसाठी बाजरीचं पीठ लागणार आहे. तर 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं. आता हे जे तयार केलेलं हिरवं पाणी आहे यामध्येच आपण पीठ मळून घेणार आहोत. इथे बाजरीचं पीठ मळून झालं. जसं की मी तुम्हाला आधी म्हटलं, त्यामध्ये तुम्हाला जर रंगासाठी हळद घालायची असेल तर घालू शकता, पण आत्ताच हा रंग किती छान दिसतोय. आता नेहमीच्या पद्धतीने भाकरी थापून घेऊयात. हे बघा मस्त हिरवी भाकरी आपली इथं थापून झाली आहे. आता ही आपल्याला भाजून घ्यायची. अलगद अशी भाकरी तव्यावरती घातली. जर हिरवं पाणी शिल्लक असेल तर हे हिरवं पाणीच यावरती लावून घ्यायचंय. जर शिल्लक नसेल तर तुम्ही साधं पाणी इथे लावलं तरी सुद्धा चालेल आणि पलटी करून भाजून घ्यायची. तर आता इथे 2 मिनिट झालेले आहेत. आपण भाकरी चेक करून घेऊ. हे बघा भाकरी छान अशी या साईडने भाजली गेली आहे. आता खालच्या साईडने सुद्धा भाजून घेऊयात. हे बघा मस्त भाकरी भाजली गेली आहे, मस्त खरपूस झाली आहे. खूप जास्त डार्क रंगावरती ही भाकरी भाजायची नाही, कडा व्यवस्थित भाजल्या गेल्या. तर आता भाकरीचा चौथा प्रकार बघूया. तर यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी आपल्याला लागणार आहे ज्वारीचं पीठ. दोन्ही आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायचे. 1 चमचा घ्यायचा इथे बेसन पीठ, 1 चमचा लागणार आहे तांदळाचं पीठ. तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपण जे शिल्लक ठेवलेलं आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची जी पेस्ट होती
यामध्ये अर्धी घालूयात. आणि आता तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कुठलीही भाजी तुम्ही घालू शकता. अर्धी वाटी इथं मी मेथी घेतली होती, चांगली बारीक अशी ती चिरून घेतली. मेथीऐवजी तुम्ही पालक, शेपू किंवा घोळीची भाजी सुद्धा छान लागते. आता हे सगळं साहित्य चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला मोहन म्हणून थोडंसं तेल घालायचंय. मोहन घातल्यामुळे काय होतं, अगदी मस्त खरपूसपणा यामध्ये येतो आणि भाकरी आतमध्ये पर्यंत चांगली खुसखुशीत तयार होते. तर सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मी मिक्स करून घेतलं. आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचंय आणि आपलं नेहमी जसं आपण भाकरीसाठी पीठ मळून घेतो अगदी त्याच पद्धतीने मळून घ्यायचं. तर इथे पीठ चांगलं मळून झालंय. नेहमीची जशी आपण भाकरी असते त्याच पद्धतीने पीठ मळून झालंय. आता भाकरीप्रमाणेच हे थापून घेऊयात, पण साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. खरं तर याच्या छोट्या छोट्या भाकऱ्या खूप छान लागतात. आणि आता नेहमीप्रमाणे मी इथं भाकरी थापून घेते. इथे छान भाकरी थापून झाली आहे. ही भाकरी सुद्धा आपण भाजून घेऊयात. भाकरी अलगद तव्यावरती घातली की थोडी ती पचू द्यायची आणि हाताला ती अशी चारही साईडने सगळ्या बाजूने अशी गरम लागली की मग यावरती आपल्याला पाणी घालायचं. अंदाजे एक अर्धा मिनिटांसाठी अशीच ही भाकरी ठेवायची. हे वरचं आवरण थोडं कोरडं झालं की भाकरी तव्यापासून मोकळी करून घ्यायची आणि पलटी करून घेऊ. तर एक 2 मिनिटांसाठी ही भाकरी अशी भाजून झाली की पलटी करून एकदा चेक करून पाहायची. तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्या बाजूने चांगली भाकरी अशी डाग आलेले आहेत, म्हणजे चांगली भाकरी भाजली आहे. पलटी करून आता भाजून घेऊयात. खरं तर ही भाकरी ना अशी फुगली जात नाही, कारण आपण यामध्ये मेथी घातलेली आहे. त्यामुळे त्यातून हवा बाहेर लगेच गेली जाते किंवा वाफ बाहेर जाते, यामुळे ही भाकरी शक्यतो फुगत नाही. तर बघा अजिबात ही भाकरी फुगली नाही. पलटी करून तुम्हाला दाखवते. अगदी कडेपर्यंत व्यवस्थित भाजली गेलेली आहे. मध्ये सुद्धा छान भाजली आहे. गॅसची फ्लेम बंद करूयात आणि इथे आपली चौथी भाकरी सुद्धा खमंग अशी तयार झाली. तर भाकरीचे आतापर्यंत आपण 4 प्रकार पाहिले. भाकऱ्या करून झाल्यात, पण 5वा प्रकार आपल्याला बघायचा आहे. 5वा प्रकार तयार केलेल्या भाकरीपासूनच तयार होतो. तर तो कसा करायचा हे आपण बघूया. तर आपण जी सुरुवातीला भाकरी केली होती कळणाची, तशी साधी सोपी आपल्याला रोजची भाकरी घ्यायची आहे. त्याच्यावरचा पापुद्रा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि या पापुद्रावरती एकतर तुम्ही लोणी लावून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने तूप व्यवस्थित आपल्याला पसरवून लावून घ्यायचं आहे. तर तूप सगळ्या बाजूने पसरलं गेलं पाहिजे. तूप व्यवस्थित लागलं गेलं की आपल्याकडे जी चटणी आहे किंवा सुकी भाजी आहे, उसळ आहे किंवा एखादी पालेभाजी जरी असेल ना तरी सुद्धा चालेल, ती चटणी यावरती व्यवस्थित अशी पसरवून लावायची. तर माझ्याकडे 2 चटणीचे प्रकार आहेत, त्यामुळे मी इथे 2 प्रकार तुम्हाला दाखवते. तर ही आहे शेंगदाणा आणि कांद्याची चटणी आणि अर्ध्या बाजूला माझ्याकडे आहे सोलाण्याची चटणी. तर ही सुद्धा मी लावून घेते. जो पापुद्रा आपण काढून ठेवलाय तो यावरती लावून घ्यायचा, व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि तुम्हाला ज्या पद्धतीने हा कट करून घ्यायचा आहे, जितके याचे भाग करून घ्यायचे त्या पद्धतीने हा कट करून घ्यायचा. पिझ्झाप्रमाणे भाकरीचे असे 4 भाग मी करून घेतले. तुम्ही बघू शकता मस्त अशी भरली भाकरी इथे तयार झाली. तर या पद्धतीने भाकरी तुम्ही नक्कीच करू शकता. एक वेगळा प्रकार म्हणून तुम्ही या भाकरीकडे बघू शकता. तर आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. भाकरीचे वेगवेगळे प्रकार आज तुम्हाला शिकायला भेटले असतील आणि हे प्रकार तुम्ही नक्की ट्राय करून पाहाल. व्हिडिओ जर उपयुक्त तुम्हाला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. पुन्हा व्हिडिओ अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.